अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी। आरोग्य सेवेसाठी मोठा अडथळा ठरलेला विशेष तज्ञांचा संप अखेर संपुष्टात आला आहे। मानधनवाढ आणि प्रलंबित देयके यासारख्या मागण्यांसाठी गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेला हा संप काल 27 सप्टेंबर रोजी मागे घेण्यात आला आहे। यामुळे 29 सप्टेंबर 2025 पासून रुग्णालयातील सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत। स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील विशेष तज्ञांनी 25 ऑक्टोबर 2025 पासून आपल्या मागण्यांसाठी संप सुरू केला होता। या संपामुळे रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी सेवांवर मोठा परिणाम झाला होता आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत होते। विशेष तज्ञांच्या मानधनात वाढ करणे आणि त्यांची प्रलंबित देयक तात्काळ अदा करणे या प्रमुख मागण्या होत्या। अखेर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत विशेष तज्ञांना तात्काळ देयक देण्याबाबत आश्वासन देण्यात आले, तसेच मानधन वाढ नियमित करण्याबाबत आणि त्या संदर्भात 15 ऑक्टोबर पर्यंत नवीन शासन निर्णय जारी करण्याची हमी देखील देण्यात आली। बैठकीत विशेष तज्ञांना त्यांचे 4 महिन्यांचे मानधन त्वरित देण्यात आले असून उर्वरित रक्कमही लवकरच मिळेल असे सांगण्यात आले। या आश्वासनानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या समवेत सर्व विशेष तज्ञांनी संप मागे घेतला। 29 सप्टेंबर 2025 पासून रुग्ण हितांचा आणि समाज हिताचा विचार करून सर्व डॉक्टर्स पुन्हा एकदा पूर्णपणे सेवेत हजर होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। या स्ट्राईक मध्ये आमच्या सर्व डॉक्टरांचा कोणत्याच पेशंटला किंवा पेशंटच्या फॅमिलीला त्याचा त्रास व्हावा असा मुळीच हेतू नव्हता। हा हेतू स्ट्राईक झाला या कारणाने की याच्या अगोदर आपले 4 स्ट्राईक झाले आणि आम्ही आमचे पगार वाढीसाठी आणि रेग्युलर पेमेंट करण्यासाठी बरेचदा निवेदन दिले होते, पण जेव्हा 1 वर्ष पेमेंट होत नाही तेव्हा आमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न इथे उभा झाला होता। आणि सुलभाताई खोडके मॅडमनी आणि सरांनी हा जो आम्हाला आत्मविश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे त्या भरोश्यावरच आम्ही परत रुग्णांची हेळसांड होऊ नये, त्यांच्या जीवाचे हाल होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात आणि जे किडनी ट्रान्सप्लांट पेंडिंग आहेत, जे पेशंट आपले जवळजवळ 6 ते 8 किडनी ट्रान्सप्लांट पण पेंडिंग आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही सोमवारपासून परत रुग्णसेवा देण्यास तयार झालेलो आहोत। रुग्णालय प्रशासनाने दिलेली आश्वासने आणि डॉक्टर्सनी घेतलेला हा निर्णय अमरावतीतील हजारो रुग्णांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे। 29 सप्टेंबर पासून सुपर स्पेशालिटी सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याने आता आरोग्य सेवेतील अडथळे दूर झाले आहेत। आता प्रशासनाने दिलेले आश्वासने वेळेत पूर्ण होतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।